मी प्राध्यापक प्रभाकर गणपतराव जाधव, राज्यशास्त्र विभाग प्रमुख, लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय, धर्माबाद। आज आपल्याशी मी महाराष्ट्र राज्य विधिमंडळाची स्थापना केव्हा झाली या विषयाशी संवाद साधणार आहे। आपल्या देशामध्ये ब्रिटिशांनी अनेक वर्ष राज्य केले। राज्य करत असताना ब्रिटिशांनी काही सुधारणाही केल्या, त्यामधून भारतामध्ये राजकीय, सामाजिक, आर्थिक अशा वेगवेगळ्या सुधारणाही झालेल्या आहेत। खरं पाहता 1935चा भारत प्रशासन कायदा हा खऱ्या अर्थाने आजच्या भारतीय लोकशाहीचा हा आधारभूत पायाभरणी करणारा कायदा आहे। या कायद्याने भारतामध्ये प्रांतीय स्वायत्ततेची सुरुवात झालेली आहे आणि त्याचबरोबर इथे संघराज्य व्यवस्थेची सुरुवात झालेली आहे। संघराज्य व्यवस्था म्हणजे प्रांताचे शासन आणि केंद्राचे शासन अशी दुहेरी रचना आम्ही स्वीकारलेली आहे। या दुहेरी रचनेचा भाग हा 1935च्या कायद्यान्वये भारतामध्ये अंमलात आलेला आहे। 1935च्या कायद्यान्वये भारतामध्ये ज्या संघराज्याची व्यवस्था सुरू झाली त्या माध्यमातून प्रांतीय स्वायत्तता सुद्धा भारतात सुरू झालेली आहे। 1935च्या अधीन राहून ज्या प्रांतीय राज्याची सुरुवात झाली त्यामध्ये भारतामध्ये अनेक प्रांताची निर्मिती करण्यात आली। त्यापैकी एक म्हणजे बॉम्बे प्रांत। आज ज्याला आपण महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली तत्पूर्वी हा प्रांत बॉम्बे प्रांत या नावाने ओळखला जायचा। मित्रांनो, बॉम्बे प्रांत निर्माण झाल्यानंतर या बॉम्बे प्रांतासाठी एक नवीन विधिमंडळ निर्माण झालं पाहिजे ही भूमिका पुढे आलेली आहे। म्हणून बॉम्बे राज्याची निर्मिती झाली आणि या निर्मितीनंतर या राज्यासाठी एक स्वतंत्र विधिमंडळ असावे हे धोरण पुढे आले। त्यातूनच फेब्रुवारी 1937 साली बॉम्बे विधिमंडळाच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या। त्यावेळी बॉम्बे प्रांतामध्ये 175 विधिमंडळाच्या जागा होत्या, अर्थात 175 आमदारांची निवडणूक झाली आणि या निवडणुकीमध्ये सर्वच आमदारांनी सहभाग घेतलेला होता। त्यापैकी तत्कालीन भारतीय स्वातंत्र्य आंदोलनामध्ये ज्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा प्रभाव होता, या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला 175 पैकी 86 जागा मिळाल्या आणि मुंबई प्रांताच्या विधिमंडळातील निवडणूक संपन्न झाली। भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला बहुमत मिळाल्यामुळे आता बॉम्बे विधिमंडळाची स्थापना होण्याचा मार्ग मोकळा झाला आणि हा दिवस म्हणजे 24 एप्रिल 1937 रोजी बॉम्बे लेजिस्लेटिव्ह कौन्सिल चेंबर येथे बॉम्बे विधिमंडळाची स्थापना करण्यात आली। म्हणून महाराष्ट्राच्या विधिमंडळाची स्थापना ही केव्हा झाली असेल तर ती आहे 24 एप्रिल 1937ला। आज या घटनेला साधारणतः 90 वर्ष पूर्ण होत आहेत। गेली 90 वर्ष या महाराष्ट्र विधिमंडळाची कामकाज आणि कार्यपद्धती सातत्याने चालू आहे। विशेष म्हणजे या पहिल्या विधिमंडळामध्ये तत्कालीन राज्यकर्त्यांनी शिक्षण, आरोग्य आणि आर्थिक विकास याला अधिक महत्त्व दिले होते। ही बाब आजच्या महाराष्ट्रासाठी अत्यंत विचार करण्यास प्रेरणा देणारी आहे। ही बाब समजावून घेतली पाहिजे। धन्यवाद।